मला एखादी वॉटर बॉटलची कंपनी टाकायची किंवा एखादा व्यवसाय चालू करायचा, तर याविषयी काय सांगाल प्रथमतः काय नवीन तरुणांना? नाही, मराठी फक्त चाललंय मार्केटमध्ये नाही का, किंवा याला खूप मागणी आहे असं म्हणून उतरण्यापेक्षा आपण त्या गोष्टीचा आधी स्वतः अभ्यास केलेला चांगला असतो. म्हणजे मला काय म्हणायचं की बुवा जाहिरात नाही का, जे आपण म्हणतो जे दिखावे थोडक्यात, म्हणजे जाहिराती पडतात, एवढं उत्पादन होईल, असं करावं लागतं, हे होईल ते होईल, हे चुकीचं आहे. त्याच्यामधले स्वतः एक आपलं स्वतःचं जे म्हणजे ज्या भागात आपल्याला तो प्लॅन टाकायचा त्याच्या आजूबाजूचं मार्केट किती आहे, बरोबर, आपले कनेक्शन किती आहे, आपण किती पद्धतीने त्या ग्राहकापर्यंत जाऊ शकतो, एक आपण स्वतःच आपलं एक ऑब्झर्वेशन काढलं पाहिजे. बरोबर, की ह्या वातावरणामध्ये समजा आपण किती प्रकारात म्हणजे बिझनेस तिथपर्यंत देऊ शकतो किंवा काय. आपल्याला आधी छोट्यापासूनच सुरुवात करणं. बरोबर, प्लॅनिंग म्हणजे माझं स्वतःचं मी उदाहरण, मी आधी छोट्यापासूनच सुरुवात केली, स्टेप बाय स्टेप की आपल्याला नेटवरती दाखवलं जातं एवढा प्रॉफिट आहे किंवा म्हणजे नाही का, जे एक भुलाया टाईप वातावरण एक दाखवलं जातं की त्या करण्यापेक्षा मला एक कुठलाही व्यवसाय करण्याच्या आधी एक सांगण्याचं, आपण त्याच्यातले जो व्यवसाय करायचा आहे बरोबर आहे, एखाद्यानी कन्सेप्ट सांगण्यापेक्षा त्या कन्सेप्ट आपल्या स्वतःच्या मनाला कितीपर्यंत आवडती ही महत्वाचा विषय. मी तुम्हाला एखादा व्यवसाय सजेस्ट करण्यापेक्षा सजेशन हे तुम्हाला सुचलेल्या कन्सेप्टवर विचारणं वेगळी गोष्ट आहे, पण एखाद्या तो व्यवसाय करतो किंवा तुम्हाला एखादी गोष्ट वाटते मी हा व्यवसाय करू शकतो, मी याच्यातल्या या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत, तर ती गोष्ट वेगळी. आधी स्वतःच्या मनाला वाटलं पाहिजे की स्वतःच्या मनात ते तयार झालं पाहिजे, अरे मला याच्यात करायचंय. बरोबर की ते आतून आलं पाहिजे की मला हे करायचं, मला तेच करायचं. मग तेव्हा ते तुम्ही करता होऊन जात. इतरांच्या कन्सेप्टवर काम करण्यापेक्षा आपल्याला सुचलेल्या आयडियावरती आपण जर काम केलं तर आपलं 100% रिझल्ट बेस्ट भेटतो, कारण ती आपली ओन कन्सेप्ट असते.